तर मित्रांनो, यापूर्वी आपण सत्यशोधक समाजाबद्दल जाणून घेतलं। आता आपण महाराष्ट्रातील ज्या धार्मिक सुधारणा चळवळी झालेल्या आहे त्यामधील पुढील चळवळींचा अभ्यास करणार आहोत। तर आपली यामधील पुढील चळवळ आहे परमहंस मंडळी किंवा याला परमहंस सभा असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर हिची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली होती आणि ती कधी झाली 1849 मध्ये। आणि कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली आहे। आता दादोबा पांडुरंग तरखडकर आणि त्यांचे बंधू आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर। तर या दोघांमध्ये कन्फ्युज नाही व्हायचंय, कारण प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी केलेली आहे आणि परमहंस मंडळीची किंवा परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केलेली आहे। आता यांनी या सभेचे नियम किंवा आचरणाच्या गोष्टी त्याचबरोबर बरंच काही एका ग्रंथात लिहून ठेवलेला आहे आणि तो काव्य ग्रंथ आहे। त्याचं नाव आहे परमहंसिक ब्राह्मधर्म। काय नाव आहे त्याचं? परमहंसिक ब्राह्मधर्म। परमहंस मंडळीचे कोणते नियम होते, त्याचबरोबर तिने कोणते कार्य करायचे होते हे लिहिलेले आपल्याला दिसून येते। यानंतर या मंडळीची काही तत्वे आहेत ती आता आपण अभ्यासू। तर हिचं पहिलं तत्व आहे फक्त ईश्वराची पूजा करावी। काय? फक्त ईश्वराची पूजा करावी। यानंतर दुसरं तत्व आहे मानव जात ही एकच जात आहे। यानंतर तिसरं तत्व आहे खरा धर्म हा प्रेम व सदाचारावर आधारलेला आहे। खरा धर्म कशावर आधारलेला आहे? प्रेम आणि सदाचारावर आधारलेला आहे। तर ही तीन महत्वाची तत्व परमहंस मंडळीची होती। यानंतर हिच्या सदस्यांची यादी चोरीला गेल्यामुळे ही सभा बंद पडली। आता हे नेमकं काय आहे? तर ही जी परमहंस मंडळी होती ही एक गुप्त संघटना होती। ही काय होती? एक गुप्त संघटना होती। त्यामुळे हिचे सर्व जे कामकाज होतं ते गुप्त पद्धतीने चालायचं आणि याच्या सदस्यांची यादी सुद्धा कशी होती? तर ती गुप्त होती आणि ही यादी चोरीला जाते। त्यामुळे पुढे जाऊन समजतच नाही की परमहंस मंडळीचे सदस्य कोण आहे। त्यामुळे ही पुढे जाऊन ही परमहंस सभा बंद पडते।